उरी आणि पूंछमध्ये पुन्हा एकदा गोळीबार, परिसरात गोळीबाराचा आवाज झाल्याची स्थानिकांची माहिती. उरीमध्ये झालेल्या गोळीबारात महिलेचा मृत्यू. मोहरा परिसरात कारमधून प्रवास करताना महिलेचा मृत्यू. उरीमध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात अनेक घरांची पडझड. अनेक नागरिकांनी आधीच स्थलांतर केल्यानं जीवितहानी नाही. काल रात्री एलओसीवर एकूण 20 ठिकाणी गोळीबार. 2 भारतीयांचा मृत्यू तर 3 जण जखमी. मृतांचा आकडा आता 18वर. पाककडून मोटार तोफा, छोट्या शस्त्रांचा वापर. पीओकेमधील पाकिस्तानची फॉरवर्ड पोस्ट भारतानं उडवली. पहाटे 5:45 वाजता उडवली पोस्ट. पीओकेमधील कठुआ भागातली पोस्ट उडवल्याची दृश्य समोर. पूंछमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या भडीमाराची दृश्य माझ्या हाती. पूंछमधील वस्त्यांवर पाकिस्तानी लष्कराचा मारा. पाकिस्तानी लष्कराच्या माऱ्याचं सीसीटीव्ही चित्रण समोर. जम्मू काश्मीरच्या राजौरीतही घर आणि गाड्यांचं नुकसान. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे झालेल्या नुकसानानंतर नागरिकांनी दाखवल्या गोळ्या. जम्मूतील राजौरीमध्ये पाकिस्तानचं भ्याड कृत्य. राजौरीमध्ये पाकिस्तानकडून सामान्य नागरिकांना लक्ष्य. गोळीबारामुळे स्थानिकांच्या घरांचं मोठं नुकसान. भारत नेपाळ सीमेला लागून असलेल्या श्रावस्ती जिल्ह्यात हाय अलर्ट. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी. जम्मू आणि काश्मीरमध्ये ब्लॅकआउट होण्याआधी सायरन वाजवला. त्यानंतर बाजारपेठा बंद. भारत पाकिस्तान तणावामुळे पंजाबच्या अंबालामध्ये ब्लॅकआउटचा निर्णय. रात्री 8 ते 6 वाजेपर्यंत राहणार शहरातील लाईट्स बंद. अंबालाच्या प्रशासनाचा निर्णय. एस जयशंकर यांचा ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून संवाद. दहशतवादाच्या मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा. केंद्रीय गृह मंत्रालयाचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र. आपत्कालीन सामुग्री खरेदीसाठी नागरी संरक्षण नियमांतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करण्याचा पत्रात उल्लेख. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.